हो तुम्ही? तुम्ही जा बरं इथून. मगाशी गोदक आली आणि आपलं बोलणं चर्चा राहिलं बघा. आता बाहेर जा ना, तर परत येईल गोदाक. अहो गोदक का समदेशनी गोष्टी सांगते, तुम्हाला बी सांगू काय? हे धरा. अहो समदे तिकडे गोष्टीत रमलेत, आपण बी इकडे रमू. उगाच काहीतरी रोमॅन्टिकपणा दाखवू नका. ग्लास घेऊन चला इकडे. अहो हे असलं काही जमत नाही आपल्याला. मग आता काय करत होता? लग्नाचं प्रेम. काही गरज नाही. कुणी आलं तर? कोण नाही येणार. आलं तर? नाही म्हणलं ना. तरी नको. अहो खरंच कोणीतरी. अहो खरंच. अंजली, काय ग आत काय पडलं, काय झालं? काही नाही, किचन मध्ये बोका आलाय. बोका आलाय होय? तिथलं लाटणं घे आणि घाल त्याच्या पेकटात. हो घालते. मी बोका आहे होय आणि माझ्या पेकाड्यात लाटणं घालणार तुम्ही? हो, आगाऊपणा केलात ना तर खरंच काहीतरी घालेन डोक्यात. मारा मग, बघूया तुमच्या हातात किती ताकद येते. पप्पा मारा. आता जा तुम्ही. गोदाका. काय ग? नाही, बोका गेला असं सांगायला मी हाक मारत होते. बर बर. काय राहना, तू कधी गेलता आत? गोदाकाला गोष्ट सांगायला सांगून तू आतमध्ये सटकला वाटतं. त्याला बायको शिवाय करमतय होय? नाही तसं काय नाही. त्याच काय आहे ते, हा त्यासनी अंधाराचा भ्या वाटतंय ना, म्हणून आतमध्ये गेलतो. पण मगाशी तर त्या म्हणल्या होत्या ना अंधाराला घाबरत नाहीत म्हणून. होय काय? हा ते दुधात साखर बरोबर टाकले का नाही ते बघायला गेलतो. शहरातल्या माणसांना कमी साखर खायची सवय असते ना, आपल्याला कमी पडायला नको. गोदाका खरंच ती म्हातारी येते काय? हो चंदे, अगं कशाला उकरून काढायलीस त्या गोष्टी परत? आता लाईट आल्यात ना व? आव ताईसाहेब असं काय करायला? आपल्याला माहिती असलेलं बरं. परत लाईट गेली बिली आणि ती म्हातारी आली तर? अगं नाही ग, असं सारखी सारखी लाईट जात नसत्या. आव ताईसाहेब, आजकाल भूत खेतांचा काय बी विश्वास नसतो. या भूतासनी यायचंच असेल तर लाईट घालून बी येत्याल. बघा ताईसाहेब, मी म्हणलं नव्हतं भूत खेतांचा काय बी विश्वास नसतो. चंदे चला, तुमच्या म्हातारीच्या गोष्टी चालू दे, आम्ही येतो. मसाला दूध चांगलं झाले बघ. मी स्वतः उभं राहून तयार करून घेतले ना, मग चांगलंच होणार की. गोदाका, ती म्हातारी कशी दिसते? हो चंदे, आव ताईसाहेब असं काय करायला?
अशी समोर कधी बी आली आणि आपल्याला ओळखायला नाही आली तर म्हणून विचारलेलं बरं. गोदका सांगा की कशी दिसते ती म्हातारी? सगळ्यात आधी त्या दोघी दिसत्यात, सुनबाई आणि ती पाठराखीन, आणि मग म्हातारी दिसती. म्हणजे ती म्हातारी डायरेक्ट दिसत नाही काय? नाही, आधी त्या दोघी येत्यात आणि मग म्हातारी. केस पिंजारल्यालं, डोळं लाल लाल, दात हे लांब लांब. गोदका त्या दोघी बायका गोंगड्यात बी असतात काय? होय, येत्यात, कवा रडत्यात तर कवा गपचूप असत्यात. इकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं फिरत असत्यात. बस गोदक्का, बाद झाल्या गोष्टी, बाद झाल्या. होय नाही. अहो मी असताना कशाला घाबरताय? अहो भूताला असा लोळवतो का नाही तुम्ही बघा. होय, तुला भूतासंग कुस्तीच खेळायची आहे ना वा? राणा भाऊजी, ते कुस्तीतली जर बाई असेल तर तुम्ही तर बायकासनी हात बी लावत नाही. होय, दुसऱ्या बाईला हात कसा लावायचा? ती म्हातारी येते आणि गबक्कन हात धरती. अरे मुडद्या, काय चाललंय मगापासनं? बायको शिवाय एक मिनिट बी करमना होय तुला? जावा समद्याने आपापल्या खोलीत झोपा. लाईट येण्याचं काय लक्षण नाही. अंजली, ह्याला घेऊन जा, ह्याचं लक्षण काही चांगलं नाही बघ. गोदका ते पाठराखीन आणि सून येण्याचं काय टाइम बी असतोय काय हो? लाईट गेली की त्या कवा बी येत्यात. आता ह्या वाड्यातली लाईट गेलेली आहे. आता इथं बी येतील त्या. मी जाते. चला, मला बी लय झोप यायले. चला. थांबा राणा भाऊजी. नाही काय आहे, आधी आम्ही दोघी जातो, मग तुम्ही जावा मागे. ठीक आहे, तुम्ही जावं पहिलं, मग तुम्ही गेल्यावर मी दरवाजा बंद करून घेतो. या भूतापासून सुटका नाही तुमची. ते ना तुम्ही जागा का बदलली? गोदकाला काय वाटलं असेल? असं अंधारात कुणी हात धरतं का? माझ्याच बायको साथ धरत होतो. तुम्ही लईच चकवलं. आता नाही. हो, कुणीतरी बघेल ना सुद्धा.
काय झालं ताई साहेब? चंदे राम राम जरा मोठ्यानं बोल, म्हणजे कुठं काय भूत बीत असेल तर त्यासनी ऐकू जाईल. हा? राम राम राम. मरा 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 मरा. ताई साहेब जायचं काय? मी मोठ्यानं बोलते हा. नाही असं मोठा श्वास घे. चल आता जायचं काय? हा पुढं. हो पुढं. राम 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 गई. मरा मरा काय राम राम म्हण की. तेच म्हणते राम 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 मरा. ताई साहेब आपल्याला ते दोघे दिसल्या बिसल्या तर ते आता मुस्काट फोड ना, खरंच मुस्काट फोड. गपचिप चल की. तुम्ही पुढं. सोडा त्यात तर मजा आहे. सोडा ना. कुठून शिकला तो हे सगळं? तुमच्यासारखं शिकवणारं गाठ पडल्यावर काय अवघड जाते. अच्छा, म्हणजे हे असं सगळं मी शिकवते तुम्हाला? चांगलंय. चोराच्या उलट्या बोंबा. ह्यापेक्षा ना जुने राणाजी चांगले होते. लाजरे बुजरे हे काय करताय? सोडा आता. मग आता युवराना नको वाटतं तुम्हाला? ते आपण नंतर बघू. आधी हात सोडा बरं. कुणीतरी बाहेर येईल आणि बघेल आता. सोडा. अहो, कोण नाही ना, समजे झोपायला गेले. राणा भाऊजी लवकर या. राणा भाऊजी चला चला. राणा भाऊजी त्यात दोघी वरतीच आहेत. कोण दोघी? वय राणा वरती 2 भूत आले ती आणि ती म्हातारी बी लवकरच येणार बघा आता. म्हातारी? वय ती 2 भूत आले ती वर. चला की लवकर चला. काय बी बोल ना कसं. अहो नाही राणा भाऊजी, खरं सांगायलोय. तुम्ही स्वतः चला बरं. स्वतःच्या डोळ्यानं बघा म्हणजे तुम्हाला पटल. चला बरं. चालते. चला बघूया. भूताची मुंडीच पिरगळते. चला चला. नाही तुम्ही आधी चला. तुम्ही थांबा. चल चला. तिकडे दिसतंय भूत दिसतंय. गोष्ट सांगितली ते दोघे हजर बी झाल्या. राणा भाऊजी अहो असं कसं झालं हो? भूत येऊन येऊन आमच्याच खोलीत कसं काय आलं बरं? लय भीती वाटायला. वहिनी, अहो पण त्या दोघी बायका असतील तर मी त्यांना हात कसा लावायचा? मग आता कसं करणार हो? हो भूत नाही येते, चोर येते. चोर? हो चोर. जा लवकर. पकडा. द्या. दिसतात जावा. चोरी करता वैर, ते बी रानाच्या घरात. कोण रे तुम्ही? सूरज तू उठ 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 उठ. वरा तू काय करायलायस? अरे माझ्या कर्मा, तुम्ही आता चोरी बी करायला लागला सा? मी चोरी करत नव्हतो. ते जर अवद्या म्हणलं म्हणून. मी नाही तुम्ही म्हणाला की हे घाबरत दोघं बी. अरे स्वतःच्या घरात चोरी करायला लाज वाटते काय? अरे चोरी करत नव्हतो मी. ते अरे अहो ते सांग बरं. हा चोरी नव्हतो करत. आम्ही बंदुकीतल्या गोळ्या ओळखत होतो. बंदुकीतल्या गोळ्या. चोर आला की मग ते भीती. गप्पे.
हे बघे, परत अशा भानगडी याच्यावर केला ते याद राख. आणि दारवा पिऊन तर भानगडी केल्या तर तू आहे आणि मी आहे काय. आता कडकडनं सूट. चल. आणि मी चोरी करत नव्हतो, खरं सांगायला चोरी करत नव्हतो. हो बाई, राणा भाऊजी, हे बघितलं का? बघितलं? चोरीच करत होतं बघा. हे बघा, हे बघा आमचं दागिनं. तुझं आज लई झालं. आबा बरोबर म्हणतात, खरंच तुझी लायकी नाही. तुझ्यापेक्षा तो काका परवडला, पण तू नका. राणा, मला खरंच पैशाची नड होती. रन्नाड होती म्हणून उद्या घरी चिल. नसते भानगडी करायला कोण सांगतले तुला? हा, मनात न उतरलास तू माझ्या. खरंच तुझी लायकी नाही. तू तरी असं बोलू नको मला. अरे बोलायला काय ठेवलंयस? राणादार तसं खड्ड्यात गेला राणादा. अहो, तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. राणा भाऊजी, हे बघा राणा भाऊजी, असं करू नका सर. आम्ही पाय पडतो पाहिजे तर, मग काय, पण आमच्या ह्याला घराच्या बाहेर काढू नका. अहो, कसंही झालं तरी शेवटी आमचंच कुंकू आहे. आम्हाच तेच सांभाळावं लागणार आहे. हो वहिनी, तुम्ही माझ्या आईसारखी आहेसा. तुम्ही कशाला पाय पडताय? नाही नाही, पण आम्हाच ते माफ करा. समधी चूक याची आहे. आणि तुमचं काय बी संबंध नाही. राणादार, एकदम माफ कर गे. एक अक्षर बी बोलू नकास. अरे स्वतःच्या सोन्यासारख्या बायकोच्या दागिन्यांना हात लावतोयस? अरे काकल विकल आहे काय तुला? राणादार, मी खरंच चोरी करायला नव्हतं. अहो, आणि तुम्ही तरी सांगू काय की अजिबात नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. तुम्ही माझ्याशी बोलू नका. आणि तुम्ही दोघं बी असं तोडून बोलला, मी कुणाकडे जायचं? अहो, मला खरंच पैशाची गरज होती ओलाय, म्हणून मी कुणाकडे पैसे मागायचे. आणि दुसऱ्या कुणाचं नाही, माझी मोठी चीन आणि अंगठ्या येणार होतो बघ मी. अहो, पण मग असं चोरासारखं का आला? तू तुझ्या सोड माझ्या बी दागिन्याला हात लावू देत नाहीस. मग आवाजाने आयडिया दिली मला एक, आणि त्यानं सगळे माझ्या डोसक्यात भरवलं. अरे त्यानं डोसक्यात भरवलं आणि तू ऐकलंस वय? का लहान आहेस वय? खरंच खरं सांगायला ऐकून की तुझ्याशी बोलून काय अर्थच नाही. काय बोलायचं ते सकाळच्याला बोलू.